डहाणू आणि पालघरला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। या पावसानं अनेक भागात पाणी साचलं होतं। डहाणू शहर तसंच डहाणू घोलवड दरम्यान रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्यानं पश्चिम रेल्वेची डहाणू उपनगरीय सेवा ठप्प झाली होती। तसंच लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही याचा परिणाम झालाय। बोईसर शहर आणि परिसरातही अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे। कोकणात अनंत चतुर्थीपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर अद्यापही कायम आहे। कोकणातल्या अनेक भागांमध्ये पावसाची संततधार सुरू असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। सततच्या पावसाचा फटका पिकांना बसला असून हातातोंडाशी आलेलं भाताचं पीक पावसामुळे हातचं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तसंच करपा रोगामध्येही वाढ झाली आहे। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। दोन्ही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे। गेल्या 15 दिवसांपासून या दोन्ही जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंतेत होते। आता मात्र पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकरी सुखावलाय। गेल्या 1.5 महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसानं पुनरागमन केलं असून शिर्डी परिसरात मुसळधार पाऊस सुरू झालाय। परतीच्या पावसानं धुवाधार बॅटिंग केल्यानं रस्ते, ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले। शिर्डी आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडतोय। मका, सोयाबीन, बाजरी या पिकांना या पावसानं दिलासा मिळाला आहे। राज्यात येत्या 6 महिन्यात नवं कृषी धोरण आणणार असल्याचं कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जाहीर केलंय। गेल्या काही वर्षातील सलग दुष्काळ, पाण्याचा भरमसाठ वापर आणि शेतकरी आत्महत्या या सर्व लक्षात घेता नवं कृषी धोरण आणण्याची नितांत आवश्यकता असल्याचं कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलंय। विशेष करून कमी पाण्यावर चांगली वाढ होणाऱ्या पीक पद्धतीची गरज आता प्रकर्षानं पुढे आली असल्याचंही त्यांनी सांगितलंय। केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून ज्या योजना राबवल्या जातात त्या सुलभ पद्धतीनं शेतकऱ्याच्या घरापर्यंत कशा पोहोचतील, तसंच उत्कृष्ट बियाणं, चांगल्या प्रतीची खतं, इन्सेक्टिसाईड याची उत्कृष्ट जे असतील त्याची निवड करून आणि ते शेतकऱ्याला देणं, आपल्या देशी वाणाला अधिक प्रोत्साहन देणं, या अनेक बाबीचा त्याच्यात अंतर्भाव करून आणि नवं कृषी धोरण एक 5-6 महिन्याच्या आत आणण्याचा माझा विचार आहे। बीडमधील परळीचं औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आजपासून सुरू होतंय। पाण्याअभावी 2 वर्षांपासून वीज निर्मिती बंद होती। 2 संचातून आजपासून विद्युत निर्मिती सुरू आहे। संच क्रमांक 5 आणि 6 मधून 500 मेगावॅटची निर्मिती होतीये। ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। हे वीज केंद्र सुरू झाल्यानं मुंबईसह ग्रामीण महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे। कुपोषणाचा आणखी एक बळी गेलाय। जव्हारमधल्या एका कुपोषित बालकाचा नाशिक इथे पहाटे दुर्दैवी अंत झाला। बोगदरी ग्रामपंचायतीतल्या रुईघर इथल्या राहुल काशीराम वाडकर या 2 वर्षाच्या बालकाला 19 तारखेला जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। 20 तारखेला त्याला जव्हार येथून नाशिकला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। त्या बालकाला नाशिक इथे पाठवलं, मात्र बालकाची प्रकृती अत्यंत खालावलेली होती। पहाटे त्याचा नाशिक इथे मृत्यू झाला। महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी कुपोषणग्रस्त मोखाड्याचा दौरा केला। गेल्या काही दिवसात या भागात कुपोषणामुळे 3 बालकांचा मृत्यू झाला होता। या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी हा दौरा केला। जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी जमावबंदी लागू केली होती, मात्र विरोधकांच्या वाढत्या टीकेनंतर जमावबंदीचा हा आदेश मागे घेण्यात आला। राज्यभरात मराठा बांधवांचे प्रचंड मोर्चे निघाले असताना अमरावतीमध्ये मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यातील प्रत्येक गावातून मराठा समाज बांधव येणार आहेत। हा मोर्चा कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून मराठा समाजाच्या समस्या सरकारकडून सोडवून घेण्यासाठी, सरकारवर दबाव आणण्यासाठी असल्याचा आयोजक अंकुश चौधरी यांनी म्हटलंय। अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असून त्यात सुधारणा झाली पाहिजे असं मत मराठा महिला आघाडीच्या प्रमुख सीमा देशमुख यांनी व्यक्त केलं। हिंगोली, जालना, लातूर नंतर सोलापुरात मराठा मूक मोर्चाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। या मोर्चात खेड्यापाड्यातल्या नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झालेत। सोलापूरच्या संभाजी चौकातून निघालेला मोर्चा, शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेला हा मोर्चा शिस्तप्रिय होता। या मोर्चात झी 24 तास वृत्तवाहिनीचे आभार पोस्टरद्वारे मानण्यात आले। मराठा आरक्षण, कोपर्डी हत्याकांडात न्याय आणि अॅट्रॉसिटी कायद्यातला बदल या मागण्या या मोर्चात करण्यात आल्या। राज्यभर सुरू असलेल्या मराठा मोर्चाचं लोण मुंबईच्या वेशीवर पोहोचलंय। मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या नवी मुंबईतून मराठा मूक मोर्चाला सुरुवात झाली। खारघर सेंट्रल पार्क ते सीबीडी कोकण भवनपर्यंत मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। रायगड आणि नवी मुंबई अशा 2 विभागाचा हा मोर्चा असल्यानं नागरिकांची मोठी गर्दी होती। यात मुंबई कृषी उत्पन्न समितीमधल्या व्यापारी आणि माथाडी कामगार सहभागी झाले।
पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या उरी हल्ल्यावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकार पूर्ण बहुमतात आहे, त्यामुळे त्यांना पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्यावं असा टोला त्यांनी लगावला आहे. जनतेनं मोठ्या आशेनं मोदींना एखादी बहुमत दिलंय, त्यामुळे त्यांनी पाकवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेते नारायण राणेंनी रोखोक कार्यक्रमात मराठा आरक्षण आणि मराठा मोर्चांसंदर्भात सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी गेल्या 2 वर्षात भाजप सरकारनं काहीच प्रयत्न केले नाहीत, हे सरकारचं अपयश आहे असा घणाघाती हल्ला राणेंनी केला. तर पूर्वी मराठे तलवारीने लढले, आता विचारांनी लढतायत. पण मराठ्यांनी तलवारी खाली ठेवलेल्या नाहीत, त्या कधीही बाहेर येऊ शकतात असा गर्भित इशारा त्यांनी दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत पाकिस्तानचा उलटा कांगावा पाहायला मिळाला. पाकनं पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपल्या भाषणात काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन होतंय, काश्मीरमधून भारतीय सैन्याला हटवावं, काश्मीरमधील नव्या पिढीला स्वातंत्र्य हवंय, तिथे जनमत घेतलं पाहिजे असं म्हटलंय. काश्मीरबाबत तोडगा निघाल्याशिवाय समेट अशक्य आहे असंही ते म्हणाले. पाकिस्तान दहशतवादाचा बळी आहे असं सांगत काश्मीरमधील हिंसाचाराची चौकशी झाली पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आहे. Burhan Wani, the young leader murdered by Indian forces, has emerged as a symbol of the latest Kashmiri Intifada, a popular and peaceful freedom movement led by Kashmiris, young and old, men and women, armed only with an undying faith in the legitimacy of their cause and a hunger for freedom in their hearts. उरीमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या तपासाबाबत प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानुसार 4 अतिरेक्यांनी लष्करी तळाचं कुंपण 2 ठिकाणी कापून आत प्रवेश केल्याचं समोर आलंय. तसंच लष्कराच्या तपास यंत्रणांनी फितुरीची शक्यताही फेटाळलेली नाही. या तळाच्या रचनेबाबत अतिरेक्यांना आधीपासूनच माहिती करून देण्यात आली असल्याचंही काही घटनांवरून समोर आलंय. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीही उरीमध्ये सुरक्षितेत काही चुका झाल्याची दबक्या आवाजात कबुली दिली आहे. काहीतरी चूक घडली आहे हे उघडच आहे इतकंच पर्रिकर म्हणाले. या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना शिक्षा होईलच असं सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार योग्य निर्णय घेईल असंही ते म्हणाले. You should also ensure that it does not happen again. And there are management principle to ensure that this happens. I think we will definitely find out what went wrong. Also take steps to ensure that it doesn't go wrong again. अमेरिकेच्या 2 खासदारांनी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेत विधेयक मांडलंय. अमेरिकन सिनेटच्या दहशतवाद विरोधी समितीचे प्रमुख काँग्रेसमन टेड पो आणि त्यांचे सहकारी दाना रोहरबारकर यांनी हे विधेयक प्रतिनिधी सभेत सादर केलंय. पाकिस्तान स्टेट स्पॉन्सर ऑफ टेररिझम ऍक्ट असं या विधेयकाचं नाव आहे. गेल्या 92 वर्षांपासून सुरू असलेली स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प यंदा मोडीत निघाली आहे. रेल्वे आणि सामान्य अर्थसंकल्प एकत्र करून सादर करण्यात येणार आहे. झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अर्थसंकल्प हा केंद्रीय अर्थसंकल्पाचाच भाग असेल. रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प जरी सादर होणार नसला तरी रेल्वेच्या आर्थिक स्वातंत्र्यावर कुठलीही गदा येणार नसल्याचं कॅबिनेट समोरच्या प्रस्तावात नमूद करण्यात आलं आहे. बहुचर्चित वस्तू आणि सेवा कर लागू करण्याच्या दिशेनं आज पहिलं महत्त्वाचं पाऊल पडणार आहे. कराची एकूण संरचना, टक्केवारी आणि राज्य केंद्र तसंच 2 राज्यांमधल्या कराचा हिस्सा ठरवणाऱ्या जीएसटी काउन्सिलची पहिली बैठक आज होतीये. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली ही 2 दिवसीय बैठक होणार आहे. 1 एप्रिल 2017 पासून देशात जीएसटी लागू करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. गुजरातच्या जुनागडमध्ये एका 20 फूट लांबीच्या अजगरानं अख्ख्या नीलगाईला खाल्लाय. गिरनारच्या डोंगराळ भागातल्या गालियावाड इथे एका गावकऱ्याच्या शेतात ही घटना घडली आहे. नीलगाईला विळख्यात घेतल्यानंतर या अजगरानं संपूर्ण नीलगाय गिळंकृत केली. त्यानंतर मात्र त्याला चालणं फिरणं अशक्य झालं. अमेरिकेत नॉर्थ कॅरोलिना राज्यात पोलिसांनी एका बंदूकधारी कृष्णवर्णीय व्यक्तीला गोळ्या घालून ठार केलं. कीथ लॅमोंट स्कॉट असं या 43 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. एका अपार्टमेंटच्या कार पार्किंगमध्ये ही घटना घडली. कारमधून बंदूक घेऊन उतरलेल्या व्यक्तीनं पोलिसांना धमकावल्याचं कार्लोट मेक्लेनबर्ग पोलीस प्रमुखांचं म्हणणं आहे.
या घटनेमुळे कार्लोट शहरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलीस जाणून बुजून कृष्णवर्णीय व्यक्तींना ठार मारत असल्याचा आरोप करत नागरिकांनी मोर्चा काढला आणि हा महामार्ग रोखून धरला. यावेळी जमावाशी पोलिसांची झटापट झाली. यात डझनभर पोलीस अधिकारी आणि अनेक आंदोलक किरकोळ जखमी झाले. बांगलादेशमध्ये बोट बुडून झालेल्या दुर्घटनेत किमान 13 जण ठार झालेत तर अनेक जण बेपत्ता आहेत. मृतांमध्ये 5 महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. बारिसाल इथे संध्या नदीमध्ये बुडालेल्या या बोटीत 50 पेक्षा जास्त प्रवासी असल्याचं सांगितलं जात आहे. इंडोनेशियाच्या जावा प्रदेशात ढगफुटीमुळे आलेल्या पुरात किमान 20 जणांचा बळी गेलाय. चिमानुक नदीच्या परिसरात असलेल्या 5-6 जिल्ह्यांना या पुराचा फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.